या भव्य दिव्य चषकाचा हकदार मानकरी कोण होणार? आमचा रायगड की कोल्हापूर आपण पाहणार आहोत. टॉस केला जाईल. आमचे विजय पवार सर आणि चेअरमन विठोबा पाटील सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टॉस जिंकलाय माणगाव संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. शुभेच्छा असतील, परंतु एक प्रश्न देखील असेल सर. आपण ही गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषकाची ही स्पर्धा या ठिकाणी खेळतोय. अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाने धडक मारले, टॉस जिंकलाय, आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कोल्हापूर सारख्या बलाढ्य संघाबरोबर आपल्याला खेळायचं आहे. तर कोल्हापूर संघाबरोबर खेळत असताना किती धावांपर्यंत टार्गेट त्या संघासमोर ठेवणार? कारण आता आपण मगाशी जर मॅच पाहिला तर मोठी फलंदाजी त्यांच्याकडे आहे. 7व्या 8व्या क्रमांकावर देखील फलंदाज येऊन मोठे फटके मारतात. तर अशा संघाला किती धावांपर्यंत रोखणार? सर, गेल्या 5 दिवसामध्ये या खेळपट्टीचा विचार करता ही खेळपट्टी बॅटिंगसाठी अनुकूल आहे आणि कोल्हापूर संघ हा एक तुल्यबळ असा संघ आहे. त्या संघासमोर जर जिंकायचं असेल तर या संघासमोर कमीत कमी आम्ही त्यांना 60 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमची ही स्पर्धेत भव्य दिव्यता नाही परंतु सभ्यता नक्कीच आहे. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? सर, गेले 4 वर्ष आम्ही गोरेगाव माणगाव संघ या खेळपट्टीवर खेळत आहोत आणि एक नियोजनबद्ध असलेली ही टुर्नामेंट्स म्हणून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी आहे. आणि आम्ही दरवर्षी वाटच पाहत असतो की या आपल्या जे फायटर्स टीम आहे यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट्स केव्हा आयोजन करते आणि आम्हाला या क्रीडांगणावर केव्हा खेळायला मिळतं याची आम्हाला आतुरता असते. आणि आपण या असेच सामने यापुढे सुद्धा आपण आयोजित करून आम्हाला खेळण्याची संधी द्यावी अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. युवराज सर, कोल्हापूर संघ टॉस हारलाय, काही हरकत नाही. जिस दिन किस्मत का सिक्का उचलेगा उस दिन हेड भी मेरा और टेल भी मेरा. तर प्रथम फलंदाजी आहे, फलंदाजीची जमीची बाजू आपल्याकडे आहे. तर आमच्या रायगडच्या माणगाव संघाबरोबर खेळताना किती धावांपर्यंत टार्गेट आणि मानस असेल? माझ्या संघाचा फलंदाजीचा जर स्ट्राईक रेट पाहिला तर साधारणपणे 90 पेक्षा जास्त धावा करण्याचा आमचा मानस असेल आणि थोडंसं या अंतिम सामन्यामध्ये थोडं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न नक्कीच या सामन्यामध्ये राहणार आहे. कालही सांगितलं होतं 49 धावा केल्या, 1 धावाने हाफ सेंचुरी हुकली आहे. या सामन्यामध्ये तसा काही विचार? नक्कीच तो विचार आहे, कारण राहिलेली हाफ सेंचुरी थोडी सलत होती रात्री, आज तो करण्याचा प्रयत्न होता परंतु मगाशी थोडंसं अनावधानानं विकेट गेली. पण नक्कीच या अंतिम सामन्यामध्ये तो प्रयत्न माझा राहणार आहे. स्पर्धेच्याबद्दल किंवा आमच्या या आयोजनाबद्दल 2 शब्द. आमचा छत्रपती शाहू टीचर्स क्लब कोल्हापूर हा संघ फायनलचा मॅच आहे आणि अर्थात या फायनलच्या मॅचसाठी मी संतोष सावंत सरांना विनंती करतो की पहिल्या 6 षटकांचं समालोचन आपल्या बाणीमधून घेऊन यावं. हॅलो हॅलो हॅलो. टीचर फायटर्स पेन रायगड आयोजित गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषक सोहळा आणि अर्थातच मित्रांनो आपण अंतिम सामन्याकडे वळतोय. अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी 4 दिवसाच्या अथानात परिश्रमानंतर आपल्या कष्टाचं फळ या ठिकाणी ज्यांना प्राप्त होतोय ते अर्थातच अंतिम सामन्यासाठी झुंज देत आहेत. कोल्हापूर संघ विपक्ष माणगाव. अर्थातच कोल्हापूर जिल्हा आणि रायगड जिल्हा अशी ही या ठिकाणी रणसंग्राम पाहायला मिळेल फायनलच्या अर्थातच अंतिम सामन्यामध्ये. मित्रांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सगळे उत्साहाने धूमधडाक्यात संपन्न करतोय. सामाजिक विषमतेच्या कालखंडामध्ये स्वतेजाने तळपणाऱ्या ज्ञानभास्कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण या सामन्याकडे वळतोय. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने अतिशय छान वाक्य म्हटलं होतं की विद्येविण मती गेली, मतीविण गती गेली, गतीविण वित्त गेले आणि वित्तमुळे शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजनांना एक मूल मंत्र दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज संघर्ष करावं लागेल. ते या दोन्ही संघांना अंतिम सामन्यामध्ये ही भव्य दिव्य ट्रॉफी ज्यांच्याकडे हातामध्ये विसावण्यासाठी झुंज देतील दोन्ही या ठिकाणी खेळाडू. सामन्याला सुरुवात होते. छत्रपती शाहू कोल्हापूर विपक्ष गोरेगाव 11 माणगाव या ठिकाणी झुंज देतोय. सामना हा 6 षटकांचा असेल. प्रथम या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झुकला जातोय तो गोरेगाव माणगाव संघाच्या बाजूनं आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारला जातोय. फलंदाजीसाठी पाचारण केला जातो तो माणगाव संघाला. बॉलिंग पर सज्ज होतोय गोलंदाज विशाल वांजले, एक अष्टपैलू आणि गुणवान खेळाडू. मित्रांनो, ज्यावेळी रायगडच्या क्रिकेट विश्वाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मात्र एक पान हे निश्चितच विशाल वांजलेसाठी राखीव ठेवलं जाईल. असा हा गुणवान खेळाडू आपल्या बॉलिंगवर सज्ज होतोय. नगरपालिकेकडून मारा करतोय. ऑफस्टंपरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला गती देण्यापेक्षा दिशा दिली जाते. चेंडू हा डीप पॉइंटच्या दिशेनं उचल करेपर्यंत 2 धावा मिळतायत ते कोल्हापूर संघाला. कोल्हापूर संघ सुद्धा हा लाल मातीतील तालमीतील संघ आणि आमचे सन्माननीय पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्माननीय मोहनजी भोईर साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आमच्या समालोचक कक्षामध्ये सुद्धा विद्यमान चेअरमन सन्माननीय विठोबाजी पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे विजयजी पवार यांचं सुद्धा शुभागमन झालंय. पुन्हा एकदा विशाल ऑफस्टंपरचा चेंडू ग्लास केला, चेंडू फ्लिक केला जातो, मात्र चेंडू जातोय डीप फाईनच्या दिशेनं. या इनिंग मधील पहिला षटकार. मित्रांनो, आता मात्र फटकेबाजी करायला लागेल. युवराजच्या बॅटरीतून निघालेला. आमचे प्रेक्षक सांगतात की युवराज सर या ठिकाणी अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी घेत आहेत. संघाच्या धावसंख्येला आकार येतो. संघाची धावसंख्या होते 8 बिनबाद 8. पहिला चेंडू हा पॉइंटच्या दिशेने चांगल्या पद्धतीने सन्मानजनक खेळला होता. दुसरा चेंडू मोठा शॉट झाला आणि निश्चित त्याचा पुरे फायदा अक्रॉस लाईन करून युवराज सरांनी मारला खणखणीत दणदणी षटकार. संघाची धावसंख्या बिनबाद 8. पुन्हा एकदा विशाल चांगल्या पद्धतीचा चेंडू तेवढा चांगला खेळला जातोय. चेंडू या ठिकाणी उचल करतो, फेकी केले जाते. दरम्यान एक धाव, ज्याला चोरटी धाव म्हणतो, ती चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम सामन्यामध्ये बिनबाद 9. आता मात्र स्ट्राईक घेतो तो कोल्हापूर संघाचा संतोषजनक कामगिरी करावी लागेल संघासाठी. कारण माणगाव संघ सुद्धा हा एक चांगल्या पद्धतीची म्हणजे फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. विशालने हेरलं होतं की फलंदाज हा अगोदरच सफळ केला जातोय आणि अशा वेळेला मात्र गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू डॉट करतो ना त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा अपेक्षित असताना धाव जाते 22च्या स्वरूपामध्ये मिळते. संघाची धावसंख्या होते 10 बिनबाद 10. चांगल्या पद्धतीची सलामी देण्याचा प्रयत्न होतो युवराज आणि संतोष याचा. आता मात्र मगाशी आमच्या दसरथ सरांनी ज्या आपली मुलाखत घेतली युवराज सरांची त्यावेळी युवराजने सांगितलं होतं की 90चं टार्गेट आम्ही निश्चित प्रतिस्पर्धी संघासमोर उभा करू. आणि क्या बात आहे, विशाल वाजले खतरनाक चेंडू. या ठिकाणी चेंडू मात्र इन स्विंग झाला आणि मात्र निश्चितच ही चांगली महत्वपूर्ण विकेट तंबूच्या विसाव्याला जाते, ती म्हणजे युवराज सरांची. आणि चेंडू मात्र शेवटपर्यंत चेंडूचं परीक्षण करू शकला नाही. पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करतो तो माणगाव संघाचा गोलंदाज विशाल. कारण महत्वाचे विकेट पटकावणं हे विजयाच्या जवळपास पोहोचणं म्हटलं जातं. मित्रांनो, युवराज मात्र थोडस नाराज आपल्या फलंदाजीच्या बाबतीमध्ये. परंतु मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की रायगडच्या क्रिकेट विश्वामध्ये जर कदाचित तो इतिहास लिहिला गेला तर मात्र विशाल वाजण्यासाठी एक पान राखीव ठेवला जाईल. कारण त्याचं कारण आहे अतिशय हा अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये ज्याने आपलं धावांचा आणि विकेटचा उच्चांक गाठलेला आहे असा हा गुणी खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना 1 बाद 10.
युवराज सर तंबूच्या आश्रयाला जात आहेत. फलंदाजीसाठी मध्ये येतोय फलंदाज महेश. स्ट्राइक घेतोय संतोष. महेश पुन्हा एकदा विशाल राईट ऑफ द विकेट. लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता परंतु प्रेशर असतं मित्रांनो. हा प्रेशर मात्र या ठिकाणी चेंडू जातो निर्धाव. पहिल्या षटकाची यशस्वी सांगता होते. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला मित्रांनो. आणि निश्चित विशालने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. कारण या विकेटचा गेली 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसापर्यंत एक साधारणतः ऑब्झर्वेशन असं आहे की विकेट मात्र निश्चितच फलंदाजीसाठी पोषक आहे आणि त्यामुळे धावसंख्या निर्माण करावे लागतील त्या कोल्हापूर संघाला. आता मात्र तालमीतील लाल माती आपल्या अंगाला लावी लागेल मित्रांनो. तांबडा आणि पांढऱ्या रश्याचं संमिश्र असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूरचा माणूस आमचा. आणि हा कोल्हापूरचा धनदणका माणूस मात्र या ठिकाणी फलंदाजी मात्र किती चुणूक दाखवतोय, किती मोठा पल्ला गाठतोय हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. दुसरं षटक घेऊन येतोय 11 गोरेगाव माणगाव संघाकडून गोलंदाज. दुसरं षटक गोलंदाज बाळासाहेब. निश्चितच बाळासाहेबांच्या नावासमोर एक वेगळं. आज बाबासाहेबांची जयंती आहे. बाळासाहेब हे महाराष्ट्रातलं एक दुसरं नाव आहे. कारण फोडून वाघाची डरकाळी केली सिंहाची गर्जना. फोडून वाघाची डरकाळी केली सिंहाची गर्जना आणि गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी निर्माण झाली शिवसेना. ते बाळासाहेब ठाकरे त्याच नावास साजिशी कामगिरी करतात की पाहायला लागेल बाळासाहेब. आणि चेंडू मात्र भिरकावला जातोय डीप फाईनच्या दिशेने चेंडू जाण्या परत. आणि हा सीमा रेसा पार. मिळताय धावा 4. चांगल्या पद्धती फलंदाजी केली जाते मित्रांनो. संतोषांच्या बॅटूतून निघालेला हा चौकार. पहिल्याचा चेंडूचा चांगल्या पद्धतीचा समाचार घेतला जातो. विशाल मात्र कानमंत्र देतोय की या जर फलंदाजाला जखडून ठेवायचा असेल तर चेंडूची या ठिकाणी दिशा अचूक टप्पा गाठावा लागेल आणि तरच फलंदाजीला लगाम घालता येईल. परंतु आमच्या समालोचक कक्षामध्ये आमचे सन्माननीय सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचंच पुनश्च एकदा आमचे गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषकाच्या निमित्तानं त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी ही सर्वच मंडळी. आणि आज या सामन्यानंतर अंतिम सामना त्यानंतर आमचा बक्षीस वितरण समारंभ असेल. त्यामुळे निश्चितच सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी अपेक्षित असतात. पुन्हा एकदा बाळासाहेब आमच्या चिंचपाडा यांकडून मारा करतोय. लेग स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हा थोडासा गुल्लेज स्पॉटवरून उचली घेतला जातोय. आपण पंच मात्र या ठिकाणी विचार विनिमय करतील. जोरदार अपील मित्रांनो. ही एक स्ट्रॅटेजी असते प्रत्येक खेळाडूंची की ज्यावेळी फलंदाज या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करतो अशा वेळेला मात्र निश्चित आणि फलंदाज बाद. मित्रांनो रोहन खडस हा एक अष्टपैलू आणि गुणवान खेळाडू आहे. कारण आमचा क्लासमेट आहे. आम्हाला माहिती आहे की डीएडला सासवून येथे डीएड करत असताना परेश अंधेरे आणि रोहन खडस हे त्यावेळी दिगोडी सारख्या बलाढ्य रायगड मधील जी बलाढ्य टीम होती त्या टीम मध्ये खुल्या स्पर्धेमध्ये खेळत होते. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी त्यांची चुणूक पाहायला मिळते. रोहन खडस झेलबादच्या स्वरूपामध्ये दुसरा झटका देतोय तो मात्र कोल्हापूर संघाला. सूर्यनारायण मात्र अक्षरशः आगेचे गोळे ओकतोय. परंतु या ठिकाणी निश्चितच आमचे सगळे खेळाडू मात्र कोणतीही तमा न बाळगता आपल्या संघासाठी या ठिकाणी घाम गाळतायत. कारण असं म्हटलं जातं कष्टकऱ्यांची जमात आपली लढा द्यायला शिकलं पाहिजे. कष्टकऱ्यांची जमात आपली लढा द्यायला शिकलं पाहिजे आणि पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावरही टिकलं पाहिजे. परिस्थिती कधीही आपल्याकडे प्रतिकूल जरी असेल तर मात्र निश्चितच आपल्या स्वकष्टाने ते अनुकूल करता येते. हेच एकदा सिद्ध करावं लागेल ते कोल्हापूर संघाला. परिस्थिती जेवढी गंभीर की नाही तेवढं खंबीरपणे आपल्याला उभं राहावं लागेल. आणि खंबीरपणे उभं राहण्यासाठी फलंदाजीसाठी जातोय फलंदाज अमर पाटील फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कोल्हापूर संघाच्या गोटामध्ये मात्र थोडंसं आता नैराश्य पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीचे फलंदाज अक्षरशः ढेपाळतायत आणि वर्चस्व प्रस्थापित करतोय तो 11 गोरेगाव माणगाव संघ. ज्या पद्धतीने विशालने गोलंदाजी केली नागले सर आपल्या कळत आहेत की पहिलं षटक समाप्त झालं त्यावेळी 1 बाद 10 धावा मिळवता आणि युवराज सारखा मातब्बर फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडला होता. त्यानंतर बाळासाहेबने सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि एक चौकार जरी खाल्ला असला सुद्धा तरी सुद्धा कम बॅक करतो आणि एक विकेट घेतो, यश संपादित करतोय. पुन्हा एकदा बाळासाहेब आपल्या बॉलिंगवर सज्ज होतोय. पंचानं पान करतोय.
ऑफस्टमरचा चेंडू लोअर फुलटा चेंडू आणि चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडूवर गती नियंत्रण पकडला जातोय तो म्हणजे फलंदाज आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. खणखणीत दणदणीत चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 2 बाद 18. निश्चितच चांगल्या पद्धतीचं संमिश्र षटक मारता येईल आतापर्यंत बाळासाहेबांचं. निश्चितच बाळासाहेब या ठिकाणी थोडस महागडं ठरतायत परंतु वर्चस्व प्रस्थापित करतोय अबर. पहिला चेंडूचा समाचार घेतोय. चेंडू सीमारेषा पार धाडला जातोय. लेफ्टमोचा चेंडू हा मात्र गोल्डन चान्स मिळतोय मित्रांनो. शॉर्ट पिच चेंडू होता पुरेसा अवधी होता फलंदाजाला. फलंदाज थोडासा बॅकफुट वर जातोय आणि फ्लिक केला जातोय चेंडू डीप फाईनच्या दिशेनं. हा खणखणीत दणदणीत वन बाउंड चौकार. सलग मार्शल 3 चौकार या ठिकाणी आतापर्यंत खेचले जात आहेत कोल्हापूरच्या इनिंग मध्ये. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 22. आमच्या दशरथ तेरंकर सर या ठिकाणी कळवत आहेत की 80चा टप्पा तर निश्चितच कोल्हापूर संघाला गाठावा लागेल तरच फायनलचा सामना हा एक चांगला चुरशीचा सामना रंगतदार सामना म्हणून पाहायला मिळायला लागेल. पुन्हा एकदा ऑफस्टमरचा चेंडू. चेंडू हा भिरकावला जातोय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं चौकार. बाळासाहेबाला मात्र या ठिकाणी गतीवर नियंत्रण ठेवता येत नाही मित्रांनो. चेंडू थोडेसे शॉर्ट पिच होत आहे. चेंडू थोडे ऑफस्टिकच्या बाहेर निघतायत आणि फलंदाज सहजरित्या या ठिकाणी फलंदाजी करतायत. आमचे नागले सर कळत आहेत की अमर पाटील या ठिकाणी अमर पट्टा घेऊन येतो की काय. प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय कत्तळ करतोय आणि बाळासाहेबाचा कर्दन काल ठरतोय. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार अर्थात चौकारची हॅट्रिक या ठिकाणी करतोय तो निश्चितच अमर पाटील. संघाच्या धावसंख्येला एक भले मोठे आकार देतोय भरणी देतोय. संघाची धावसंख्या होते 26. 2 बाद 26. आता मात्र कमबॅक करतो चांगल्या प्रकारे. चेंडू गुडलेंथ वरून चेंडू थोडीशी उचली घेतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बीट ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. देर है मगर दुरुस्त है. शेवटचा चेंडू या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. थोडस आमचे नागले सर या ठिकाणी कळवतात की पहिलं षटक हे मात्र निश्चितच 11 गोरेगाव माणगावच्या बाजूने होतं आणि दुसरं षटक मात्र हे निश्चितच कोल्हापूरच्या बाजूने झुकतोय. आणि कृपया स्वयंसेवकाने विनंती असेल की आपण मैदानामध्ये पाणी द्यायचं आहे. रोहन पाणी ना. हा पाणी. संघाची बरं चालेल. 3 ओव्हर नंतर आपण 2 मिनिटं. हा 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक ब्रेक घेऊया. संघाची धाव संख्या 26. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच या ठिकाणी 16 धावा अक्षरशः कुठून काढल्यात त्या मात्र कोल्हापूर संघानं. मित्रांनो गुरुवारी आमचे नितीन पाटील सर ज्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातील हा पहिलं उदाहरण असेल की 58 वर्षी सेवानिवृत्त होत असताना म्हणजे आपल्या फिटनेसच्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्या मित्र परिवारानं आयोजित केलेला हा सेवापूर्ती चषक आपल्या सेवेच्या पूर्ततेसाठी आपल्या मित्रांनी दिलेली ही आपल्याला एक चांगली सुंदर आठवणीची भेट म्हणावी लागेल. पुन्हा एकदा 3रा षटक घेऊन येतोय तो विशाल यशस्वी गोलंदाज. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी वेट करतोय. चेंडू बॅकच्या पट्ट्यात येतोय की काय परंतु जाग्यावरून या ठिकाणी मात्र सफल न होता मात्र असफल ठरतोय तो मात्र फलंदाज. सफल ठरतोय गोलंदाज. यशस्वी चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा विशाल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. फुलटप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहिजे तेवढा फटका या ठिकाणी जोरदार म्हणता येईल नाही परंतु गती दिली जाते दिशा दिली जाते आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. खणखणीत दणदणीत जबरदस्त भन्नाट चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी करत असताना 2 बाद 30. निश्चितच प्रेक्षकांची अपेक्षा असणार आहे की जरी कोल्हापूर संघ हा रायगडच्या बाहेर संघ जरी असला तरी मात्र निश्चित 80-90 धावांचं टार्गेट उभं करावं जेणेकरून सामन्याची चुरस्ता एका अंतिम क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. विशाल वांद्रे शतरक्षाच्या मध्ये थोडीशी फेररचना करतोय मित्रांनो कारण प्रत्येकाला आपल्या
गोलंदाजीच्या शैलीवर एक विश्वास असतो आणि तो विश्वास या ठिकाणी सार्थकी करावा लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, कदाचित उजवी यष्टी या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकली असती. होता होता वाचला जातोय तो कोल्हापूर संघाचा फलंदाज महेश. चांगल्या पद्धतीचे चेंडू चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा कमबॅक करू शकतो हे दाखवून दिलंय विशालनं. विशाल आकाशाला गवसणी घालतोय, आता रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा लॉलीपॉप होता मित्रांनो, अशा पद्धतीची हाराकिरी करून चालत नाही. चेंडू जातोय निर्धाव, मात्र या ठिकाणी सुदैवी ठरतोय विशाल वाजळे. ऐन वेळेला आपल्या पावित्र्य बदलला जातोय आणि त्या पावित्र्याचं मात्र या ठिकाणी होतो तो चेंडू जातोय निर्धाव. संघाची धाव संख्या स्थिरावली जाते, संघाची धाव संख्या होते. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 30 2-30 आतापर्यंत यशस्वी गोलंदाज बनून गणला जातोय. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि एसटी उद्ध्वस्त. क्या बात आहे, विशाल वाजळे पुन्हा एकदा या ठिकाणी आतापर्यंत यशस्वी गोलंदाज बनून विशाल वाजळे निश्चितच आपलं या ठिकाणी गोलंदाजीची प्रदर्शन एक जबरदस्त करतोय. मित्रांनो, मी कर्णधार का आहे, मी नेता का आहे, कारण तर निश्चितच मी या टीमला सोबत घेऊन जातोय. माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे, माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे आणि ती मी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतोय या पेणच्या नगरीमध्ये. संघाच्या धाव संख्येला लगाम घातला जातोय, सलग चेंडू निर्धाव केले जात आहेत, विकेट गमावतोय तो कोल्हापूर संघ. आता मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये झाली होती तेवढं मात्र या ठिकाणी फलंदाजी करता येत, थोडासा अडचणीमध्ये येतोय, नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडतोय. मित्रांनो, जशी समुद्रामध्ये एखादी नाव मात्र लाटांच्या याच्यामध्ये संकटामध्ये सापडते, कदाचित तीच तशीच नाव फलंदाजीच्या स्वरूपामध्ये कोल्हापूर संघाचे मात्र गटांगळ्या खाते आणि विकेट तंबूच्या आश्रयाला जात आहेत. संघाची परिस्थिती निर्माण होते. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 3-30 पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, एकूण 2 षटक संपले 26 धावा, उर्वरित फक्त 4 धावा मिळतायत. पुन्हा एकदा विशाल चांगल्या पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. गुडलेंथ वरून चेंडू थोडा सॉफ्ट स्टिकच्या येतोय, फलंदाज मात्र जाग्यावरून संरक्षणात्मक दिशा या ठिकाणी सन्मानात्मक खेळला जातोय. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते. बरोबर आहे, 3-3 हे फार महत्वाचं आहे आणि लाभदायक ठरतोय कदाचित 11 गोरेगाव माणगाव संघाला. 3 षटक संपलेत, विकेट गेल्या, 3 धावा संख्या झाले 30. आमच्या समालोचक कक्षामध्ये सन्माननीय आमचे जे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांचं आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. मित्रांनो, आनंदीबाई प्रधान कॉलेज नागोठण्याचे सन्माननीय आमचे प्रोफेसर सतीशजी पाटील सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आमच्या टीचर फायटर्स पेंटच्या वतीनं त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. संयोजकांना विनंती असेल, नितीन बळी सर आणि त्याचप्रमाणे संयोजकांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये जायचं आहे. सन्माननीय डॉक्टर सतीश पाटील सर, सरांचे छोटे बंधू आहेत, ही विशेष वेगळी ओळख आहे मित्रांनो. निश्चितच सरांचं आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत, कारण आपल्या वडील बंधूंच्या या सेवापूर्तीच्या चषकासाठी आपली उपस्थिती फार महत्वपूर्ण आहे. आणि मित्रत्व कसं जोपासावं ना, कदाचित पेण तालुक्यामध्ये नितीन पाटील सरांचा प्रवास हा फार कमी आहे, परंतु त्यांनी जी माणसं जोडली, जी माणसं जोपासली, त्याची ही परिणिती म्हणजे त्यांच्या सेवापूर्तीचा चषक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय डॉक्टर सतीश पाटील सर जे आनंदीबाई प्रधान कॉलेज नागोठणे येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. तदनंतर सन्माननीय आमच्या पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे, ज्या पतसंस्थेला आम्ही पतपेढीला आमची कामधेनू संबोधतो, अशा आमचे सन्माननीय मोहन भोईर सर यांचं सुद्धा, जे आमचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आहेत, त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. संयोजकांना विनंती आहे सन्माननीय भोईर सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. घ्या लवकर पटापट. सन्माननीय भोईर सर यांचं सुद्धा आपण स्वागत आणि त्यांचा सन्मान केला जात आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्माननीय निकिता मॅडम यांचं सुद्धा स्वागत केलं. कोण म्हणजे
नंतर तर निश्चितच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. चौथं षटक घेऊन येतोय तो गोरेगाव मानगाव संघ. चौथ्या षटकाचं वर्णन करतील आमचे दशरथ तेलंकर सर. आणि काय अप्रतिम सुरुवात केली चौथ्या षटकाची. पहिल्या चेंडूवर उजवी एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त केले. महत्वपूर्ण सफलता प्राप्त करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज हरीश गोलंदाज. सुंदर अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. फलंदाजाला चेंडू मात्र या ठिकाणी समजू शकला नाही आणि आपल्या यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतोय. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. 3 षटकामध्ये पूर्णतः वर्चस्व प्राप्त केलंय ते गोरेगाव 11 माणगाव संघाने. या ठिकाणाहून चांगली फलंदाजी करावं लागेल छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला. कारण फलंदाजीची जर आपण त्यांचं विश्लेषण षटकाचं पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. सुरेख गोलंदाजी केली होती विशाल वांजडी यांनी. दुसरं षटक महागडे ठरलं होतं पवार सरांचं. तब्बल 16 धावा आल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकात काय गोलंदाजी केली आहे. कमालीची सुंदर गोलंदाजी विशाल वांजळीची. पुन्हा एकदा एक चौकार जरूर खाल्ला त्याने, परंतु 5 निर्धाव चेंडू टाकलेत. सुंदर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही, कारण विकेट महत्वाची आहे. या ठिकाणाहून 3-4 फलंदाज बाद झालेत ते शाहू कोल्हापूर, छत्रपती शाहू कोल्हापूर संघाचे. सचिन आणि वसीम या ठिकाणाहून या पारीला पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहेत. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. एक चांगला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभारायचा असेल तर मात्र चांगली हाणामारी करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. हरीश गोलंदाज. सुंदर चेंडू कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. सचिनने क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करते. थोडा फंबल झाला होता दरम्यान. 2 धावा यशस्वीरित्या. तिसरी धाव होईल का? झाली असती, परंतु वसीम सर खूपच त्यांचा रनअप बॅकला आलाय, त्याच्यामुळे फक्त 2 धावेवर समाधान मानावं लागतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याची परिणिती 2 धावांमध्ये. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होती ती 33 धावा धाव फलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये माफक सचिन विशाल वांजळे याने फक्त 4 धावा दिल्या. महत्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केले. हरीश पुन्हा एकदा सज्ज होईल. सुंदर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असलेला जोरदार अपील, परंतु अपील मध्ये विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता आणि त्यामुळेच निसंदेह पंचांनी ते अपील फेटाळून लावलंय. 34 धावा. दरम्यान दोन्ही फलंदाजांकडे बराच अवधी आपापला छर बदलून एक धाव पूर्ण करण्यासाठी एकेरी धावेने धावफलक हलत राहते. एकेरी दुहेरी धावांबरोबर मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. चांगला टार्गेट या ठिकाणी खडा करायची असेल. आलाय आणि तो मोठा खूपच लांब षटकार मारलाय. क्या बात है. वसीम सरांच्या बॅट मधून आलेला हा षटकाराचा फटका. काल देखील आपल्या फलंदाजीची चुणूक त्यांनी या मैदानावर दाखवली. षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांनी या ठिकाणी केली होती आणि आज त्यांच्या बॅट मधून या ठिकाणी षटकार आलाय. अशाच पद्धतीची फलंदाजी गरजेची असणार आहे. एक अनसेसेबल टार्गेट या ठिकाणी खडा करायचा असेल. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सगळे पराभव पुसून टाकत असतो. खेळणं महत्वाचं आहे स्पर्धेमध्ये. हरीशला मात्र या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. 40 धावा धाव फलकावर. आणखी एक येईल का? नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संरक्षण आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 धाव जरूर मिळेल. या एकेरी धावेने षटकाची सांगता होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धाव फलकावर लागल्यात. अंतिम 2 हाणामारीची षटकं असतील. या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला. कारण गोलंदाजी जर आपण पाहिली गोरेगाव 11 माणगाव संघाची, सगळे गोलंदाज टिचून मारा करतायत. अचूक लाईन अँड लेनवर गोलंदाजी करत असताना या ठिकाणी या अंतिम सामन्यामध्ये गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून आपली चुणूक दाखवत असताना या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या आमच्या क्रिकेट मंचकावर उपस्थित आहेत. सन्माननीय विजय पवार सर, आमचे विठोबा पाटील सर, महेंद्र गायकवाड सर, आमचे नितीन पाटील सर यांचे बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मोहन भोईर सर, ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुवर्ण महोत्सवी चषकाचं आयोजन
पेण प्राथमिक पतपेढीच्या 100 वर्षाच्या पूर्तीनिमित्ताने या मैदानावर केलं होतं आणि सोसायटीच्या सभासदांची स्पर्धा रायगड जिल्हा मर्यादित स्पर्धा या ठिकाणी खेळवली गेली आणि आमचा कर्जतचा संघ जो आज या ठिकाणी सेमीफायनल खेळला त्या सुवर्णमूर्ती महोत्सवी चषकावर त्यांनी देखील या ठिकाणी नाव कोरलं होतं. ते सन्माननीय मोहन भोईर सुद्धा आमच्या या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. 5व्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय संभाजी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. संभाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अपॉर्च्युनिटी होती फलंदाजांकडे मोठी या चेंडूवर धाव जमवण्यासाठी, परंतु निर्धाव चेंडू खेळतोय. धावसंख्या स्थिरावली 41 या आकड्यावर. महत्वपूर्ण सामना आहे, फायनल्सची मॅच आहे. अर्थात आमच्या समोर जे भव्य दिव्य विजेतेपदाचं चषक दिसतंय ते दोन्ही संघाला या ठिकाणी खुणावतोय. कोण या चषकावर आपलं नाव कोरणार. आणखी एक सुरेख चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली. फलंदाजाला चेंडू समजू शकला नाही. संभाजी मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजी, अप्रतिम मारा, टिचून मारा करतायत गोलंदाज. कुठल्याही प्रकारचं रूम या ठिकाणी फलंदाजांना खेळण्यासाठी देत नाही. बॅटचं तोंड पूर्णपणे बंद करू टाकले गोलंदाजांनी. संभाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॉलिंग मार्क चुकवतोय. धावसंख्या लगातारचे 2 चेंडू डॉट. 41 धावा धाव फलकावर लागलेत. कमीत कमी 60 प्लस या ठिकाणी धावा गरजेच्या असणार आहेत. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव होईल का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 धावा घेताना दम लागतो, परंतु त्या 2 धावा घेण्यासाठीही दम लागतो आणि त्या 2 धावा या ठिकाणी घेतल्यात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 43 धावा. 43 धावा धाव फलकावर लागल्यात. 4-43 अंतिम सामना आहे या स्पर्धेतील. सुंदर फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये संरक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पॅडल स्वीप केला होता, परंतु फटक्यामध्ये तेवढा या ठिकाणी जोश नव्हता आणि एकच धाव मिळते. या एकेरी धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 44. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आलेत. या षटकातील आता येणाऱ्या 2 चेंडूवर मोठ्या धावांची गरज असणार आहे. एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभारायचं असेल आणि तो फटका आलाय. चेंडू जातोय पॉइंट रिजनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 48 धावा धाव फलकावर लागतायत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आणि तो या फटका षटकातील आलाय. शेवटचा चेंडू असणार आहे. म्हणजे आणखी 7 चेंडू छत्रपती शाहू कोल्हापूर संघाच्या वाट्याला असतील. या 7 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत आणि किती धावांचं टार्गेट समोर ठेवतोय ते आपण निश्चितच पाहणार आहोत. संभाजी सर मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. 5वा चेंडू मात्र चौकार आलाय. खाली राहिलेला चेंडू मारण्याचा इरादा. बॉल आणि बॅट यांचा कोणताही संपर्क नाही आणि जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. स्कोरबुक वर धावा स्थिरावल्या आहेत 48 या आकड्यावर. म्हणजे या हाणामारीच्या निर्णायक षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. सुंदर गोलंदाजी संभाजी यांची. अर्थात विशाल मणवेसर या ठिकाणी बोलले होते की आम्ही या कोल्हापूर संघाला 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आता शेवट तो त्या निर्णयाच्या यशस्वीतेकडे मार्गक्रमण करत असताना अर्थात गोरेगाव 11 माणगाव संघ अंतिम षटक आहे. या षटकामध्ये किती धावा जमवतोय आपण पाहणार आहोत. गोलंदाज सुभाष ओहाळ सर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाच गोलंदाज वापरलेत संघाने.
अर्थात विशाल वांजळेने 2 षटकं टाकली. चला टीम मीटिंग नको, वेळ लावू नका, कारण यानंतर आपल्याला बक्षीस समारंभ आहे. खरं तर सोमवारी मैदान उपलब्ध होत नसतं, मैदानाला सुट्टी असते, परंतु पेड नगर परिषदेचे आणि आमचे सन्माननीय शेखर भगत यांना खूप खूप धन्यवाद, ज्यांनी 5व्या दिवशी हे मैदान आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. गोलंदाज सुभाष ओवाळ सर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत, बॉलिंग मार्क चुकवत आहेत. या षटकामध्ये जास्तीत जास्त 15 ते 20 धावा येणं गरजेचं असणार आहे. चांगला टार्गेट उभारायचा असेल. 48 धावा धावफलकावर लागल्यात. 20-22 धावा झाल्या तर 70 धावा एक फायटिंग टार्गेट होऊ शकतो, पण उभारणं गरजेचं आहे. आणि या एंडने हवेचा झोत आहे, त्याचा फायदा घेणं अपेक्षित असणार आहे. आणि चेंडू खेळलाय पॉइंट रिजनच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, प्रेक्षणीय फटका चौकार, गोळीगत चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धाव्याने संघाची धावसंख्या 50 धावा 50 पूर्ण होते. 52 धावा धावफलकावर लागल्यात. आणखी 5 चेंडू शेष असतील. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस आहे कोल्हापूर संघाचा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. स्क्वेअरचा क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पॉइंटला घेतलाय गलीमध्ये, आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीपला पाठवलाय. वाईटच्या स्वरूपात ही धाव मिळते. वाईटच्या स्वरूपात एक धाव. 53 धावा धावफलकावर लागल्यात. आणि हा जर चेंडू बॅटवर बसला असता तर नक्कीच ते आमच्या कातळाच्या वरती जे सावरीचं झाड दिसते त्याच्यावरून चेंडू बाहेर गेला असता, परंतु मिस झालाय. प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल कोल्हापूर संघावर. आणि चेंडू भिरकावलाय मिड विकेट रिजन मध्ये, काऊ कॉर्नर रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका षटकार. अर्थात हे एंड गोलंदाजीसाठी हे कर्दन काळ आहे. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 59 धावा धावफलकावर लागल्यात. आणखी 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडूवर एखाद षटकार आला तर 65 धावा एक फायटिंग टार्गेट होऊ शकतो, पण तो येणं गरजेचं आहे. षटकार मारलाय वसीमने. वसीम एक हाती किल्ला लढवतोय. एक चौकाराने 2 षटकाराच्या साह्याने तब्बल 20 धावांवर खेळतोय. 21 धावांवर खेळतोय वसीम. महत्वपूर्ण खेळी त्याची, त्याला साथ दिली. अर्थात युवराज वैयक्तिक 9 धावा काढून बाद झाले आणि अमर पाटील यांनी देखील 3 चौकार लगावले. सचिन 7 धावांवर. एक धाव पूर्ण. दुसरी धाव होईल का, परंतु थ्रो चुकीच्या एंडने गेल्यामुळे या 2 धावा होत आहेत. 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या जात आहेत. धावा होत आहेत त्या 61 धावा धावफलकावर लागल्यात. दोन चेंडू शेष. 61 धावा धावफलकावर लागल्यात. 2 मोठे फटके आले षटकार चौकारांचे तर 70-72 धावा होतील. 2 डॉट चेंडू टाकले तर 62 धावांचं टार्गेट असेल. जर तरची गोष्ट आहे. काय घडेल या मैदानामध्ये ते आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेची गोड क्षणचित्र समर्थ नेटच्या माध्यमातून कैद केली जात आहेत. युट्यूब कॅमेरामन मोन्या आणि आलाय षटकार. प्रेक्षणीय फटकार. रोशन म्हात्रे टेक्निशियन आमच्या युट्यूबचे. 67 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम चेंडू शेष आहे. वसीम मात्र बरसलाय. त्याचे बॅट तलपते, आग ओकते बॅट. काल सुद्धा त्याने निर्णायक क्षणाला आपल्या संघाला विजय मिळवून दिलं होतं. तारण आहे आहार आहे संघाचा, कारण 4 विकेट गेले होते. 4 विकेट नंतर वसीमने एक हाती किल्ला लढवला.
3 डॉट चेंडू जरूर त्याने खाल्लेत, परंतु संघाच्या दृष्टिकोनातून महत्वाची कामगिरी म्हणावं लागेल. 67 धावा धावफलकावर लागल्यात. 4 दिवसामध्ये रायगड जिल्ह्यातील 12 संघांच्या आणि राज्यातील 12 संघांच्या खेळाडूंच्या खेळीचा, अर्थात मग ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, असं मनमुराद आनंद आम्हा क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला आम्ही लुटला घेतला. इनिंग मधील अंतिम चेंडू शेष असेल, किती धावांचं टार्गेट असेल प्रश्नचिन्ह आहे. उत्तर मिळतोय आणि आलाय बॅक टू बॅक 2 षटकार. अत्यंत महागड षटक. 24-25 धावा या षटकामध्ये आल्यात. 73 धावा धावफलकावर, तब्बल 25 धावा. खूपच महागड षटक म्हणावं लागेल. 25 धावा, अत्यंत महागड षटक म्हणावं लागेल. शेवटच्या 2 षटकांमध्ये 32, अर्थात 5व्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 25 धावा आल्यात. सन्माननीय माधवी गायकवाड मॅडम या स्पर्धेचे मुख्य संयोजक आमचे महेंद्रजी गायकवाड यांच्या सौभाग्यवती या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी संयोजकांना विनंती करतो की त्यांनी सौ माधवी गायकवाड मॅडम यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. या आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत केलं जातोय. माधवी गायकवाड मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करण्यासाठी या मुख्य टॉस बॉक्सच्या समोर आपण यायचं आहे. आमच्या नितीन पाटील सरांच्या मॅडम सौभाग्यवती ज्यांच्या नावाने हे चषक आपण या ठिकाणी आयोजित केले, निकिता पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण मॅडमचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा. धावा झाल्या 73, जिंकण्यासाठी 74 धावांची गरज असणार आहे. या 74 धावांचा टार्गेट पार करत असताना 73 धावांपर्यंत रोकेल का कोल्हापूर शाहू संघ, छत्रपती शाहू कोल्हापूर संघ, मणगाव 11 गोरेगाव संघाला, की हा पल्ला गाठण्यात यशस्वी होतोय गोरेगाव 11 मणगाव संघ. पुढील क्षणचित्रात आपण पाहणार आहोत आणि या क्षणचित्राची अर्थात धावतं समालोचन आमचे पडळकर सर आणि संतोष सावंत सर घेऊन येतील. धन्यवाद एरणकर सर. अत्यंत सुंदर असं समालोचन आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं. गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक आणि या सेवा चषकाचा आजचा हा शेवटचा दिवस आणि निर्णायक सामना, कोण होतोय विजयाचा शिल्पकार, कोण होतोय विजयी, हे आता आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. छत्रपती शाहू कोल्हापूर विरुद्ध गोरेगाव 11 मानगाव यांच्यामध्ये चालू असलेला हा अंतिम सामना. या अंतिम सामन्यामध्ये छत्रपती शाहू कोल्हापूर या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 73 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 74 धावांचं आव्हान उभं केलंय ते गोरेगाव 11 या संघासाठी. निश्चितच 74 धावांचं आव्हान हे तसं म्हटलं तर अगदी अशक्य नाही, कारण या पेनचा जे ग्राउंड आहे, जी खेळपट्टी आहे, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये तर फलंदाजी अगदी बहरात येत असते. त्यामुळे गोरेगाव 11 संघ ही धावसंख्या सुद्धा पार करू शकतो असं एक आशादायी चित्र या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. परंतु तितकाच सुंदर असा गोलंदाजीचा अटॅक कोल्हापूर संघाकडे, क्षेत्ररक्षण सुद्धा कोल्हापूरचं अप्रतिम अशा दर्जाचं आहे. त्यामुळे निश्चितच या 2 संघांमध्ये तुल्यबळ अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीला गेलेत ते मानगाव संघाकडून परेश अंधेरे आणि विशाल वांजळे. घणाघाती फलंदाज आहेत. यापूर्वीच्या आपण सेमीफायनलच्या सामन्यात बघितलं, बिनबाद 66 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. बिनबाद 66, आणि तेही 3 षटकामध्येच ते आव्हान पूर्ण केलं होतं.
त्याच्यामध्ये परेश अंधेरे 35 धावा आणि विशाल वाजळे 31 धावांवर खेळले होते. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करून त्यांनी सेमीफायनलचा सामना आपल्या खिशात घातला होता सहजपणे. असे दोन घणाघाती पण तितकेच संयमी असे फलंदाज गोरेगाव 11 कडून मैदानात आपल्याला उतरताना दिसत आहेत, विशाल आणि परेश. अतिशय सुंदर क्रिकेट आपण 5 दिवस टीचर्स फायटर्स पेन रायगड यांच्या प्रयत्नातून पाहत आहोत. आणि सर्व आपल्या शिक्षक बांधवांना राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे तो म्हणजे आपले गुरुवर्य सर्व तमाम शिक्षक. आणि या शिक्षकांना आपलं क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी आणि खेळाचा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र गुरुवर्य नितीन पाटील सर यांच्या सेवापूर्तीचा एक अनोखा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी टीचर्स फायटर पेन यांनी आयोजित केलेला आहे. आणि या अंतिम सामन्यासाठी येथे उपस्थित असणारे आमचे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक, सर्व संघातील खेळाडू आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले सर्व क्रिकेट प्रेक्षक या सर्वांचं मी टीचर्स फायटर्स पेन यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि पुढील सूत्र सामन्याला सुरुवात होते. जिंकण्यासाठी आव्हान आहे 74 धावांचं. दोन्ही एंड कडून सामना खेळवला जाणार आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सध्या स्ट्राईक आहे. गोलंदाजी होते ती नगरपालिका एंड कडून. परेश पहिल्याच चेंडूचा सामना करणारे परेश. न गोलंदाज कोण आहे? महेश. श च यमक जुळलंय. परेश टू महेश टू परेश. पहिला चेंडू थोडासा चौकार होतोय आणि परेश यांच्या बॅट मधून आलेला हा एक चतुरस्त्र पद्धतीने मारलेला चौकार. या पटकामध्ये ताकद नव्हती परंतु नजाकत होती आणि थोडासा विचारपूर्वक अशा पद्धतीने मारलेला हा पटका तो जातोय चौकाराला. आणि या चौकाराने बरेच खातं उघडते आणि संघाचंही खातं होते. धाव संख्येला सुरुवात होते. धावा होत आहेत त्या एका चेंडूमध्ये 4. एक चेंडू आणि 4 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय महेश. गोलंदाजी जबरदस्त आहे कोल्हापूर संघाची निश्चितच. पुढचा चेंडू आणि हा चेंडू देखील सुंदर पद्धतीने खेळलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता परंतु तो मिड ऑनवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवर धावा मिळत आहेत त्या 2. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला. निश्चितच सतत एकत्रित खेळणारे हे 2 खेळाडू. गेली कित्येक वर्ष या दोघांची सलामी आम्ही पाहतोय आणि यशस्वी सलामी या 2 फलंदाजांकडून दिली जाते ती गोरेगाव 11 या संघासाठी. सामन्याचा तिसरा चेंडू टाकला जाईल महेश यांच्याकडून. आता एक चांगली सुरुवात गोरेगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. विजय जर साकारायचा असेल तर या 2 फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. आणि हा ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू आउट स्विंग झाला. परेशला काय तो कळला नाही आणि चेंडू जातोय तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू ऑफ स्टंपवर टाकला होता परंतु तो भिरकावला जातोय तो बाउंड्रीच्या दिशेने. आणि हा पुन्हा एकदा परेश यांच्या बॅट मधून आलेला एक सुपर डुपर खणखणीत दणदणीत चौकार. आपण 2 दिवस पाहतोय की परवाच्या दिवशी परेशाची बॅट तळपली होती. 50 मारली होती. 56 धावा केल्या होत्या. यापूर्वीच्या सामन्यामध्ये 35 धावा खेळल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये त्याने 2 सामनावीर पुरस्कार देखील पटकावलेले आहेत. म्हणजे विशाल सारख्या खेळाडूला ज्या साथीदाराची आवश्यकता आहे तसा एक भरभक्कम साथीदार लाभला आहे तो परेश अंधेरे यांच्या रूपाने. निश्चितच एक चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते आपल्याला ती गोरेगाव 11 संघाची. कोल्हापूर संघाला जर विजय मिळवायचा असेल निश्चितच ही सलामीची जोडी फोडावी लागेल. एक ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल संघासाठी. आणि पाहूया तो मिळतोय काय. आणि मिळाला आहे. स्लीप मध्ये झेलबाद होतोय तो परेश. एक मोठा धक्का बसतोय तो गोरेगाव 11 मानगाव संघाला.
ही सलामी अतिशय सुंदर असा टाकलेला हा चेंडू आणि तो चेंडू परेशांच्या बॅट वर नीट आलेला बॅटची कड घेतली आणि झेलबाद होतोय तो परेश. एका चांगल्या सुरुवातीचा इथे अंत होतोय आणि परेशची जागा घ्यायला जातोय तो एक घणाघाती फलंदाज संभाजी. जसं कोल्हापूर संघामध्ये बॅटिंगची एक डेप्थ होती तशी डेप्थ गोरेगाव मानगाव संघाकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना अतिशय चुरशीचा होणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत ही लढत रंगवली जाणार आहे आणि निश्चितच आमच्या सर्व प्रेक्षकांना एका सुंदर लढतीचा आनंद या ठिकाणी घ्यायला मिळणार आहे. आजचा दिवस अतिशय महनमंगल असा दिवस आहे कारण आज राष्ट्रभूषण विश्वभूषण भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि संभाजी फसलेले पाहूया आणि खरोखर फसले. सुंदर असा झेल घेतो विकेट किपर खूप उंच होता परंतु त्यांना झेल टिपण्यात यश आले आणि पहिल्याच चेंडूवर बाद होतोय तो संभाजी. संभाजी यांच्याकडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा होती परंतु ते खेळी करू शकले नाहीत आणि संभाजीची जागा घेण्यासाठी चाललाय तो रोहन. आमच्या सासवणे कॉलेजचा आमचा परम मित्र ऑफ साइडचा बादशाह आम्ही त्या काळी त्याला म्हटलो जायचो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहन खडस आता मात्र आपल्याला दिसणार आहे तो फलंदाजीच्या भूमिकेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुरू एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 2 बाद 10. अगदी धावांच्या बाबतीत बघितलं तर पहिल्या षटकामध्ये कोल्हापूर संघाच्या धावा देखील 10 होत्या. विकेट मात्र 1 होती पण ती विकेट भली मोठी होती युवराज सरांची. एक आक्रमक फलंदाजाचा त्रिफाळा उडवला होता तो विशाल वांजळे यांनी. अतिशय सुंदर चेंडू होता तो खरोखरच. दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो फैयाज आणि मारा करतील सामना करणार आहेत विशाल वांजळे. विशाल यांना पहिल्या ओव्हरला काही स्ट्राईक मिळाली नाही. परेशांनीच बरेचसे चेंडू खेळले होते. आता मात्र विशाल येतो स्ट्राईक वर आणि या पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा मिळवतोय ते निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फैयाज टू विशाल राऊंड द विकेट मारा आणि आता मात्र विशाल फसला होता. चेंडू काय बॅटवर नीट आला नाही आणि कोणत्याही प्रकारचा मात्र या ठिकाणी धोका विशालला झाला नाही. एक सुदैव त्याचं म्हणावं लागेल, सुदैव म्हणावं लागेल ते गोरेगाव मानगाव 11 संघाचं. हा सामना जिंकायचा असेल परेश आणि विशाल या दोघांपैकी एकाला खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. परेश तर तंबूत परतलाय त्यामुळे मोठी जबाबदारी आहे ती विशालवर आणि निश्चितच विशाल ती पार पाडेल अशी अपेक्षा या ठिकाणी सर्वांना आहे. आणि काय सुंदर फटका कव्हर्सच्या मधून मारलेला आहे आणि हा होतोय चौकार. षटकार होता होता वाचला. थोडे प्रयत्न तोकडे पडले परंतु अशी अपेक्षा षटकार नाही तर नाही चौकार सुद्धा नेहमीच स्वागतार्ह आहे. विशाल यांच्या बॅट मधून आलेला एक सुंदर नजाकत भरलेला चौकार. मगाशीच आमचे मित्र सावंत सर म्हटलं होतं की रायगडच्या क्रिकेटचा शिक्षकांच्या क्रिकेटचा जर इतिहास लिहायचा झाला तर एक पान विशाल वांजळेसाठी निश्चितच असेल. आणि ही अतिशयोक्ती नाही मित्रांनो. विशाल हा इतका हरहुन्नरी खेळाडू आहे. आणि पुढचा चेंडू आणि काय चेंडू भिरकवलाय पाहूया युवराज सर आणि युवराज सरांचे प्रयत्न तोकडे पडले आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला एकदम अफाट अपार असा षटकार. पुढचा चेंडू संघाला गरज आहे चेंडू धाव संख्येला आकार देण्याची, धाव संख्येला गती देण्याची आणि ती गती मिळते या मागील 2 चेंडूंवर. पहिला घेतला चौकार आणि आता मारलेला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उत्तुंग असा षटकार.
धावा होत आहेत त्या 20. 2 बाद 20. पुन्हा एकदा फयाज आणि फयाज यांचा हा चेंडू स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर नीट आला नाही, परंतु धावा मात्र जमवण्यात यश आले. 2 धावा घेतलेल्या आहेत त्या फलंदाजांनी सहजरित्या आणि या 2 धावांनी सी धावसंख्येला आकार येतोय. धावा होत आहेत त्या 2 बाद 22. 2 2 2. षटक पण 2. काय योग आहे. षटक 2, धावा झाल्यात 22, त्यात पण येतोय 2 2 आणि विकेट आहेत 2 2 2 2 2 2. 4 वेळा 2. पुन्हा एकदा फयाज टू विशाल. थोडासा शफल होण्याचा प्रयत्न होता आणि आता हा मात्र पुन्हा जातोय मिड विकेट वरून. षटकार. ऑफ साइडला षटकार मारणं मित्रांनो अवघड असतं, परंतु विशाल साठी काही अशक्य गोष्ट नाहीत. त्यांच्याकडे अनेक फटके आहेत आणि मला वाटतं त्यांचे हे सगळे फटके त्यांनी अंतिम सामन्यासाठी राखून ठेवले होते आणि त्यांच्या फटक्याची जादू आता आपल्याला चेंडूगणिक पाहायला मिळणार आहे मित्रांनो. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विशाल यांची गोलंदाजी फारशी सुमार आहे असं म्हणता येणार नाही. चेंडूही चांगले आहेत, परंतु विशाल यांचं कौशल्य इतकं भारी आहे की चांगल्या चेंडूवर सुद्धा तो प्रहार करतोय आणि चौकार आणि षटकार वसूल करतोय. एका सुंदर दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी या स्पर्धेची सांगता होते. गेली 5 दिवस हा आणि हा पुन्हा एकदा लॉंग वरून मारलेला आर पार षटकार. काय फलंदाजी करतोय विशाल. क्रिकेटचा महामेळावा या ठिकाणी थोडासा संपन्न पायात मारलेला चालू आहे. बुंदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पायातून बॅट खोलून मारलेला हा षटकार. हा पुन्हा अतिशय सुंदर षटकार पाहायला मिळालाय तो विशाल यांच्याकडून. धावा होत आहेत त्या 34. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या मात्र 10 आणि या षटकामध्ये धावा आलेल्या त्या तब्बल 24. अक्षरशः गोलंदाजीची पिसं काढलेले 3 षटकार आणि 1 चौकार आणि ते आलेले ते एकट्या विशालच्या बॅटमधून. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पाहायला मिळतंय ते विशाल यांच्याकडून. चला कोल्हापूर टीम शक्यतो टीम मीटिंग सारखी घेऊ नका. लवकरात लवकर दिलेल्या वेळेत सामना उरकण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. या स्पर्धेतील हा अंतिम सामना छत्रपती शाहू कोल्हापूर विरुद्ध गोरेगाव 11 मानगाव यांच्यामध्ये रंगताना दिसतोय आपल्याला. प्रथम फलंदाजी करत असताना छत्रपती शाहू संघाने 73 धावा केल्या आणि 74 धावांचं आव्हान दिलंय ते गोरेगाव मानगाव या संघासाठी आणि त्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना दिसतोय तो गोरेगाव मानगाव संघ. अतिशय चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल गोरेगाव 11 मानगाव या संघाची, कारण 2 षटकामध्ये धावा जमवल्यात 34. 2 बाद 34. तिसरं षटक घेऊन आलाय तो महेश. सामना करेल तो रोहन खडस. 24 चेंडू आणि 40 धावा. 4 षटकात 40 धावा. 10चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी आहे तो गोरेगाव संघासाठी. आणि काय फटका मारला होता. ताकद होती परंतु सरळ फटका गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. धाव काय होत नाहीत परंतु फटका अतिशय सुंदर होता. निश्चितच थोडी गॅप मिळाली असती तर हा एक चौकार होऊ शकला असता. स्ट्राईक वर आहे तो रोहन खडस आणि पुन्हा एकदा महेश. हा फटका सुद्धा जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सलग 2 चेंडू निर्धाव. चेंडू बॅटवर येतोय, फटका खेळला जातोय परंतु तो फटका जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातात आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जातंय. आम्ही म्हटलं होतं की रोहन हा ऑफसाईडचा बादशाह आहे. गॅप काढण्याचा प्रयत्न होता परंतु ती गॅप काही शोधता आली नाही रोहनला आणि सलग 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी मिळतंय. पुन्हा महेश आणि महेशचा हा एक आपलातून चेंडू. रोहन याला काय खेळला नाही
आणि हा चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होते. कोल्हापूर संघाला ज्या षटकाची आवश्यकता होती ते षटक पडताना दिसतंय या ठिकाणी, कारण 3 चेंडूवरती एकही धाव मिळाली नाही रोहन याला. आणि हा फटका मात्र आपलातून आहे, परंतु जास्त धावा काय मिळाला आणि काय गचाळ क्षेत्ररक्षण. नशिबाचा चौकार. आमचे नागले साहेब सांगतायत नशिबाचा चौकार, कारण खरोखरच क्षेत्ररक्षक सरळ चेंडूवरती होता. चेंडू अडवणं फार कठीण नव्हतं, परंतु का कोणास ठाऊक गफलत झाली आणि एक चौका बहाल केला जातोय तो गोरेगाव 11 मानगाव संघासाठी. रोहन यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार, सलग 3 चेंडू डॉट गेल्यानंतर आलेला हा चौकार. एक सुंदर षटक प्रगतीपथावर असलेला आपल्याला पाहायला मिळते महेश यांचं. पुन्हा एकदा महेश टू रोहन. आणि हा पण सुंदर चेंडू थोडासा स्लिप मध्ये गेला होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर टिच्चून खडूस अशी गोलंदाजी, खडूस गोलंदाजी आणि सामना करतात ते खडस यांना खडूस गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा ऑफला मार्क खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही नीट गॅप शोधू शकला नाही आणि एका यशस्वी एका चांगल्या षटकाची सांगता होते महेश यांच्या. विकेट त्यांनी या षटकात घेतली नाही, परंतु धावा दिलेल्या आहेत मात्र 4 धावा. कोल्हापूर संघाकडे क्रिकेटचा एक प्रदीर्घ अनुभव आहे. कसलेले स्कोर होतोय तो 38. पाणी येऊ द्या. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. निश्चितच पाणी न्यायला हरकत नाही. स्वयंसेवक कृपया पाणी घेऊन जावं किंवा 12वा खेळाडू. मित्रांनो, गुरुवर्य नितीन पाटील चषक सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला टीचर्स फायटर्सच्या मित्रासाठी आयोजित केलेला चषक. आपण म्हणतो की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वणव्याची आग दहकत असताना गारवा देणारा असतो तो मित्र. आणि या टीचर्स फायटर्सच्या मित्रांनी गुरुवर्य नितीन पाटील या मित्रासाठी आयोजित केलेला हा सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त चषक. आमचे नितीन पाटील सर नियमित वयोमानानुसार येत्या 30 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक भव्य दिव्य आणि आगळा वेगळा असा हा चषक या ठिकाणी आयोजित केला जात. आणि हा चषकाच्या आपण अगदी अंतिम क्षणाकडे आता वळत आहोत आणि पुढील सूत्र मी देतोय ते आपले उत्कृष्ट समालोचक सन्माननीय संतोष सावंत सर यांच्याकडे. धन्यवाद पडळकर सर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. मित्रांनो, आमचे नागले सर कळतात की माणगावचं सुद्धा या ठिकाणी फलंदाजी कोल्हापूर संघाची फलंदाजी झाली होती त्यावेळी. तसंच होतं पहिलं षटक हे 10 धावा मिळालं, त्या दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा मिळाल्या आणि तिसरं षटक मात्र पुन्हा एकदा 4 धावा ह्या कोल्हापूर संघाला मिळाल्या होत्या. आणि त्याच पद्धतीने साधारणतः दुसरं षटक जर सोडलं तर साधारणतः सरासरी तीच आहे. दुसरं षटक महागडं ठरल्यानंतर मात्र कोल्हापूर संघाने या ठिकाणी करवीर निवासिनी अंबा मातेचा या ठिकाणी धावा घेतला आणि मात्र अंबा माता पावते ते कोल्हापूर संघाला. मित्रांनो, शाहू महाराज म्हणजे ही कोल्हापूर नगरी ज्यांनी राजसत्तेचा मार्ग लोकसत्तेपर्यंत आणला आणि बहुजनांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकास साधला. त्या नगरीतून आलेला हा कोल्हापूर संघ अंतिम सामन्यामध्ये झुंज देतोय, तो मात्र आमच्या रायगडच्या माणगाव संघाविरोधात. परंतु रोहन खडस या ठिकाणी मात्र थोडस अडचणीमध्ये येऊन ठेपतोय. थोडीशी खेळी मात्र अडखळते आणि संघाला मात्र त्या प्रेशर मध्ये ढकलतोय. त्याच्या खेळीची परिणिती पाहायला मिळते. विशाल वाजळे आता मात्र आकाशाला गवसणी घालावी लागेल, विशाल हृदय आपलं प्रकट करावं लागेल आणि संघासाठी मात्र आपल्या विजयाला अक्षरशः विजयाची माळ घालावी लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. 4थं षटक होतोय. गोलंदाज राहुल चिंचपाड्यांकडून मारा करतोय. समोर आहे तो विशाल आणि ते चांगल्या पद्धतीने खेळला. चेंडू मात्र लोड फुलटा चेंडू आणि चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय.
होतोय. पहिला चेंडूवर पहारा केला जातोय आणि प्रहाराच्या स्वरूपामध्ये मिळतायत 6 धावा त्या गोरेगाव 11 माणगाव संघाला. 74 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 4थं षटक प्रगतीपथावर असताना 2 बाद 44. आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 30 धावा. प्रेक्षक सुद्धा समीकरण या ठिकाणी जुळवतायत. मनामध्ये आकड्याचा खेळ लावला जातोय मित्रांनो की कोणाच्या बाजूने सामना फिरतोय. विशाल आहे तोपर्यंत संघाच्या आशा पण आणि पल्लवी पण जिवंत आहे. दोन्ही मात्र या ठिकाणी बघा कोणी या दोघे आशा आणि पल्लवी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतायत त्या मात्र बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पर सज्ज होतो राहुल. थोडस प्रेशर असणार आहे मित्रांनो. पहिला चेंडूवर षटकार खातोय. कमबॅक करावं लागेल या राहुलसाठी. समोरचा चेंडू खाली राहणार. चेंडू मात्र विशाल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी कमबॅक करतोय अर्थातच राहुल. चेंडू जातोय निर्धाव. यशस्वी चेंडूची सांगता होते मित्रांनो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. म्हणूनच असं म्हटलं जातं की मोजू तरी उंच कशी आपल्या कर्तृत्वाची. आपण शिकवलीत व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तुम्ही देव नव्हतात आणि देवदूत नव्हतात परंतु दीन दुबल्याचे खऱ्या अर्थाने तारणहार होतात. पुन्हा एकदा चेंडू जाता हवेमध्ये शत्रक्षक चेंडूच्या मागे आणि हा पुन्हा एकदा विशालच्या बॅटीतून निघालेला विशालदायक अर्थातच आशादायक जर आपण म्हणूया माणगावच्या दृष्टीने खणखणीत आणि दणदणीत षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 50 धावा. धाव फलकावर लागल्या जात आहेत आणि मात्र निश्चितच गोरेगाव माणगाव संघ उंच उभे राहून या ठिकाणी सलामी देत आहेत विशाल करिता. कारण मित्रांनो कर्णधार कसा असावा बुडती नाव निश्चितच विशाल वादळ या आणि मला पुन्हा एकदा युवराज सरांचं या ठिकाणी मात्र थोडस आपलं पदधालित चुकतोय आणि त्याचा वन बाहून जातोय चौकार. कर्णधार मनवे या ठिकाणी सांगतायत की विशाल मात्र निश्चितच आमच्यासाठी एक आशादायक फलंदाजी करतोय. संघासाठी चौकार आणि षटकार खेचतोय मित्रांनो. 4थं षटक थोडस महागडं ठरतंय राहुल सरांचं. एक षटकार आणि एक चौकार अक्षरशः खेचून 2 षटकार आणि एक चौकार अक्षरशः खेचले जात आहेत. संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. संघाची धावसंख्या होते 4थं षटक प्रगतीपथावर असताना 54. 2 बाद 54. ज्या पद्धतीने पाहिलं होतं की रोहन थोडासा मात्र या ठिकाणी नैराश्यजनक कामगिरी करत होता त्याच वेळेला चांगली फलंदाजी करतो. चेंडू हवेमध्ये बघूया आता आणि याला म्हणतात नशीब. याला म्हणतात नशीब मित्रांनो. नशिबाची साथ दिली जाते. साथ मिळते ती विशालसाठी. परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. रोहन खडस या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला जातोय. परंतु निश्चितच थोडस ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय विशाल तोपर्यंत विजयश्री ही निश्चितच असणार आहे ती गोरेगाव 11 माणगावच्या बाजूनं. परिस्थिती बदलायची आहे. मनस्थिती स्थिर ठेवावी लागेल आणि निश्चितच रोहन खडस थोडस अपयशी या ठिकाणी ठरतोय. परंतु मागील सामन्यामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती तो रोहन खडस तंबूच्या विसाव्याला या ठिकाणी आश्रयाला येतोय. फलंदाजीसाठी येतोय फलंदाज बाळासाहेब ज्याचं महागडं षटक ठरलं होतं. तो बाळासाहेब या ठिकाणी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आणि निश्चितच या ठिकाणी म्हटलं जातं की छोडो कॅच आणि जीतो हारो मॅच आणि पकडो मॅच और जीतो मॅच अशा पद्धतीने समीकरण निश्चितच सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. दरम्यान राहुल पुन्हा एकदा मारा करतोय. फलंदाज ऑफस्टॉमरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच षटक संपल्याचा इशारा देत आहेत आणि सामन्याचं चित्र लिहून ठेवते. 12 चेंडू आणि 20 धावा. परंतु विशाल मात्र एकांकी या ठिकाणी झुंज देतोय. कडवी लढत देतोय मित्रांनो. कारण असं म्हटलं जातं निर्धाराने जिंकू आपण यशाचा गड.
निर्धाराने जिंकू आपण यशाचा गड, परंतु आयुष्याची लढाई हिमतीने लढ. मित्रांनो, हे लढ म्हणणं असताना ते आपल्या प्रेक्षकांकडून ऐकायला मिळतं, लढ म्हणणं असताना ते कर्णधाराकडून पाहायला मिळतं, सहकाऱ्यांकडून ऐकायला मिळतं आणि विशाल मात्र त्याला पात्र ठरतो. मित्रांनो, एकाकी कडवी झुंज देतोय, माणगावसाठी लढतोय, रायगडसाठी लढतोय आणि पराभवाच्या छायेमध्ये या ठिकाणी ढकलतो तो कोल्हापूर संघाला. परंतु कोल्हापूर संघ मात्र या ठिकाणी विवरचना करणं अपेक्षित असणार आहे. सामन्याचं चित्रण येतोय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा. विशाल जोपर्यंत अक्षरशः पाय रोखून आहे, टीम कोल्हापूर संघाला विनंती असेल की कृपया आपण टीम मीटिंग साठी वेळ घ्यायचा नाहीये. मगाच पासून थोडस वेळेचा अपव्यय होतोय. अंतिम सामना आहे. अनेक प्रेक्षकांच्या नजरा खेळल्यात त्या मैदानावर. सूर्यनारायण अक्षरशः आपल्या सहस्त्र नयनाने आगीचे गोळे या ठिकाणी टाकतोय, परंतु आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. सूर्याच्या उष्णतेचा कोणताही या ठिकाणी परिणाम न घेता मात्र निश्चितच संघासाठी सांघिक खेळी करण्याचा प्रयत्न केला जातोय विशालकडून. अंतिम 5वं षटक घेऊन येतोय, बॉलिंग वर सज्ज होतोय तो गोलंदाज युवराज. आमच्या मगाशी पडळकर सरांनी सांगितलं की युवराज हा असा एक गुणवान खेळाडू आहे, कोल्हापूर संघाकडून बिलॉंग करतो. मित्रांनो, फलंदाजीची चुणूक तर आपण त्याची पाहिलीच, परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढीच बहारदार या ठिकाणी करणं अपेक्षित असणार आहे. कारण समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय ज्याच्या भात्यामध्ये अनेक नैत्रदीपक भन्नाट फटके पाहायला मिळतात, तो विशाल या ठिकाणी मोठी खेळी साकारण्यासाठी सज्ज होतोय, परंतु गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तो गोलंदाज युवराज. पेन नगरपालिका इनकुर मारा करतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं समीकरण असताना निश्चितच विशालच्या खेळीचं विश्लेषण केलं जातं. मित्रांनो, विशाल 5 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्यानं 40 वर खेळतोय. ऑफस्टमरचा चेंडू, क्या बात आहे युवराज. मी संघामधील महत्वपूर्ण खेळाडू का आहे, मी आयकॉन प्लेअर का असू शकतो, कोल्हापूरवरून एवढं अंतर कापून आपण पेनच्या नगरीमध्ये का येऊ शकतो हे सिद्ध करतोय युवराज. चेंडू जातो निर्धाव, सुरेख चेंडूची सांगता होते, संघाची धावसंख्या स्थिरावली जाते. पुन्हा एकदा छोटासा रनअप घेतोय, खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न सफल ठरतोय. विशाल मात्र सफल होतोय, मात्र चेंडू या भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न सफल. यशस्वी चेंडूची सांगता होते युवराज सरांची. युवराज हे नाव फार मोठं आहे, क्रिकेट विश्वातील एक फार मोठं या नावापुढे वलय आहे मित्रांनो. कारण युवराज सिंग भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि त्याच पद्धतीची त्याच नावाला साजेशी या ठिकाणी गोलंदाजी करतोय कोल्हापूर संघाकडून. चांगल्या पद्धतीने चेंडू, थोडासा मिड स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हेलिकॉप्टर शॉट ज्याला म्हणू शकतो तो खेळण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. चेंडू चांगला, चेंडू मात्र समाचार घेतला जातोय, सन्मान जन्मान खेळला जातोय आणि 1 धाव मिळते, ती मात्र विशालला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, संघाची धावसंख्या होते 3 बाद 55. 5वं षटक प्रगती पथावर असताना आमचे नागळे सर कळवत आहेत, रोशन सर कळवत आहेत, सामन्याचं चित्र नेऊन ठेपते. समीकरण जातोय 9 चेंडू आणि 19 धावा. अंतिम सामना 9 चेंडू 19 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका आणि क्या बात आहे, स्ट्राईक ड्राईव्ह केला जातोय. अशा पद्धतीचे फटके मित्रांनो फार कमी पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीचा फटका मात्र ज्या पद्धती गती गरज आहे, संघाची आवश्यकता ओळखून या ठिकाणी आपली झुंज देतोय तो मात्र बाळासाहेब दमदार या ठिकाणी खेळी करतोय, आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय आणि हा जातोय तो मात्र चौकार, वडबाऊन चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्येला आकार येतोय. आमचे सन्माननीय महेंद्र पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय आमचे अंकुश सर सुद्धा मगाशी या ठिकाणी, कारण केळी आली की समजाचे अंकुश सर आले आहेत का? अंकुश सर खाऊ येणार आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकवला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक या ठिकाणी उचल करतोय, चांगल्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान 2 धावा तर पूर्ण होत आहेत. बाळासाहेब चांगल्या पद्धतीची या ठिकाणी खेळी करतायत, साकारतायत, आपल्या संघाच्या धावसंख्येला टाका आकारणी देत आहेत, भरणी देत आहेत. संघाची धावसंख्या 2 न वाढते, संघाची धावसंख्या होते 61. 7 चेंडू आणि 13 धावा. 13 मेरा वादा किसके साथ चलेगा. आता मात्र युवराज सरांना विचार करावा लागेल.
अंतिम चेंडू फार महत्वाचा असणार आहे पडळकर सर. कदाचित जर हा चेंडू निर्धाव गेला तर मात्र कोल्हापूर संघाच्या अशा थोड्याशा आणखी जीवित राहतील. परंतु चेंडूवर मात्र मोठा फटका आला तर मात्र येणाऱ्या अंतिम षटक टाकणाऱ्या गोलंदाजावर प्रेशर असणार आहे. त्यामुळे युवराज सरांची जबाबदारी महत्वाची. परंतु बाळासाहेब मात्र अक्षरशः विकेटवर आपले पाय रोखून आहेत. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करतोय. चेंडू भिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू या ठिकाणी चेंडूच्या खाली येतोय आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. बाळासाहेब तंबूच्या आश्रयाला धाडलं जात आहेत. चौथ्या विकेटचं पतन मित्रांनो. चांगल्या पद्धतीची युवराज संघ सरांची या ठिकाणी आपल्या संघासाठी जी आशादायक, लाभदायक आणि फलदायक म्हणू शकतो असं हे षटक म्हणावं लागेल. आमचे नगळे सर कळवतायत की युवराज सरांनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. फक्त 7 धावा आणि 1 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते. गरज असते का नाही मित्रांनो त्यावेळी खरा मग कठीण प्रसंगी कोण धावून येतो याला फार महत्वाचा असतो. आणि म्हणूनच या कठीण प्रसंगी युवराज मात्र आपला संघाचा तारणहार ठरतोय आणि जखडून ठेवतोय तो अक्षरशः 11 गोरेगाव माणगाव संघाला. अशी परिस्थिती होती की तिसऱ्या षटकामध्ये अशी परिस्थिती होती मित्रांनो की जवळजवळ माळगाव संघ हा 4-5व्या षटकामध्ये सामना संपवतोय की काय. परंतु निश्चितच येणाऱ्या गोलंदाजानं एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि आपला विजय मात्र या ठिकाणी रोखून धरलाय तो गोरेगाव 11 माणगाव संघाचा. पाचव्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 61. आता समीकरण येतोय मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. आमचे विजय पवार सर असतील, आमचे सन्माननीय विठोबाजी पाटील सर जे आमच्या पतपेढीचे चेअरमन आहेत, माजी चेअरमन सन्माननीय आमचे मोहन भोईर सर आहेत, सगळीच बरीचशी आमची मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेषतः मी कोल्हापूरचे एक पाठीराखे मी मगातपासून पाहतोय की वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, परंतु सरांचं कालपासून कोल्हापूर संघाचे खऱ्या अर्थानं समर्थक विशाल वाजळ या ठिकाणी आमचे नागले सर करत आहेत की वैयक्तिक 41 धावा अक्षरशः कुठून काढतायत, खेळतायत आणि 9 धावांची आवश्यकता आहे त्यांना निश्चितच 50 साठी आणि संघाला जिंकण्यासाठी हव्यात त्या 13 धावा. 6 चेंडू आणि 13 धावा. परंतु कोल्हापूरचे जे आमचे गुरुवर्य दिसत आहेत खरोखर त्यांचं कौतुक आहे की आपण खऱ्या अर्थानं पाठीराखे आणि समर्थक आहात. या वयामध्ये सुद्धा आपल्या मुलांना आपण पाठबळ देण्यासाठी मैदानामध्ये सज्ज आहात. आपल्यासारख्या मंडळींच्या पाठबळावर अशा पद्धतीच्या मोठ्या टुर्नामेंट्स यशस्वी होतात मित्रांनो. अंतिम षटक घेऊन येतो तो गोलंदाज संभाजी. राईट मोर द विकेट. चांगल्या पद्धतीचा लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा जमिनीच्या लगत खेळून काढला जातोय. चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. विशालला विश्वास आहे, विश्वासच नाही तर आत्मविश्वास आहे मित्रांनो. स्वतःच्या मनगटावर ज्याला विश्वास म्हणतो की नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर ज्याला विश्वास म्हणतो तो विश्वास या ठिकाणी विशालकडे पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मात्र यशस्वी या ठिकाणी. आमचे प्रेक्षक मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या प्रतिक्रियेचे व्हेरिएशन देत आहेत. कोण म्हणतो चहा मायला, कोण म्हणतो आईला, अरे ही विकेट व्हायलाच पाहिजे होती. हे व्हेरिएशन आहे, हे प्रेक्षकांचं व्हेरिएशन आहे मित्रांनो. गरजेचं असतं कारण जोपर्यंत आमचा दर्दी प्रेक्षक आहे ना तोपर्यंत क्रिकेटला कसलीच कमतरता भासणार नाही. कदाचित पैसा उभा करता येतो टुर्नामेंटला परंतु प्रेक्षक मागावला ते. आणि कोण म्हणता बरं झालं बाबा एकदा सुटला, आणि तो कोण म्हणत असेल तर माणगावचे चाहते म्हणत असतील एकदा सुटला बाबा. पण सामना सुटतोय तो निश्चितच कोल्हापूरच्या कडून. संघाची धावसंख्या 2 वाढते. संघाची धावसंख्या होते 63. आमचे रोशन मात्र सांगतात की 4-11 समीकरण येऊन ठेवतोय. 4 चेंडू आणि 11 धावा. ऑफटमरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच मात्र या ठिकाणी रूल्स रिगार्ड नुसार सांगतायत की चेंडू हा वाईट आहे. चेंडू वाईट, परिस्थिती वाईट, कारण 1 धाव मिळते अवांतर आणि 1 चेंडू अतिरिक्त मिळतो तो प्रतिस्पर्धी संघाला. त्यामुळे विचार करावा लागेल, गतीवर नियंत्रण करावं लागेल. दिशा भटकी चेंडू निश्चितच त्याची पनिशमेंट दिली जाते. संघाची धावसंख्या 1 वाढते. 4 आणि 10.
पुन्हा एकदा फुलटा चेंडू, हा मात्र लॉलीपॉप येतोय विशाल करता. जर अशा पद्धतीचे लॉलीपॉप दिलेत मित्रांनो, ये रुकणे वाली नाहीये. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची फलंदाजी साकारतोय. चेंडू हेरला होता, अंतिम क्षणाला चेंडू हेरला आणि चेंडू मात्र जातोय तो लॉंगांच्या डोक्यावरून. खणखणीत दणदणीत षटकार समीकरण येऊन ठेपताय. 3 चेंडू 4 धावा आणि हाफ सेंचुरीसाठी मात्र विशालच्या वैयक्तिक 1 धावेची आवश्यकता असणार आहे. त्याच पद्धतीचा फटका आणि हा विजयी फटका विशाल. एक हाती विजय या ठिकाणी साकारतोय, एक हाती विजय साकारतोय. गोरेगाव इलड मानवा संघाचा निश्चितच हिरो ठरतो तो विशाल. धन्यवाद मित्रांनो. निश्चितच गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 या टुर्नामेंटची सांगता होते आणि या टुर्नामेंटच्या सांगतेमध्ये विजयी ठरतोय. अंतिम फायनलचा सामना आपल्या खिशामध्ये सहजरित्या टाकतोय तो फलंदाज विशाल वांजळे. विशाल या ठिकाणी निश्चितच खेळी साकारतोय आणि संघासाठी विजय संपादन करून देतोय. विजयी आणि पराभूत दोन्ही संघाचा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय आणि दशरथ तेरंकर सर यांना विनंती करतोय की आपण आपला नाही बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे आपण वळतोय. निश्चितच मित्रांनो गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 हे पहिली टुर्नामेंट अशी असेल महाराष्ट्राच्या आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये की आपल्या मित्राच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं त्यांना दिलेली सलामी असेल, त्यांना दिलेल्या शुभेच्छा असतील.